गेल्या 8 वर्षापूर्वी महानगरपालिकेने हा ब्रिज बनवलेला. ब्रिज बनवत असताना उद्घाटनाच्या वेळी पण 2 महिने उशीर केलेला. त्यानंतर मनसेने सर्वप्रथम हा ब्रिजचे उद्घाटन आम्ही करून दिलं आणि वाहतूक सुरू केलेली. त्यानंतर 8 वर्षानंतर माझा काल आम्हाला समजलं की हा ब्रिज तोडणार आहे. कारण का आता कोस्टल रोड जो आहे त्याला हा रोड जॉईन होणार आहे इंदोशी पर्यंत. त्याकरता हा ब्रिज तोडण्यात येणार आहे. पण 27 करोड रुपये जे तुम्ही आमचे वाया जाणार आहे, कारणीभूत कोण आहे? आपण एक प्रश्न आहे ना, कोस्टल रोड हा जो होणार होता हा पूर्वीपासून होणार होता. आता ठरलेला नाहीये. पण हा जो 5 वर्षापूर्वी तुम्ही ब्रिज बनवला, जर तुम्हाला कळलं नाही का, तुझ्या प्लॅनिंग तिथंच नाहीये. म्हणजे नियोजन शून्य कारभार झालेला महानगरपालिकेचा. त्यामुळे या जनतेच्या करार रूपात जे आलेले पैसे होते 27 करोड, हे वाया जाणार ना. ह्याला कारणीभूत कोण आहे? आता हे पैसे आमचे वाया गेलेले आहेत, हे कोण भरून देणार आहेत का आम्हाला? त्यामुळे आम्ही निषेध करत आहोत आणि हा ब्रिज आम्ही न तोडण्यासाठी महानगरपालिकेलाही पत्र देणार आहोत. तर काय सांगतात, ज्याप्रमाणे महानगरपालिकेच्या सेक्टरमध्ये पैसे नाही, अशा प्रकारे नागरिकांचा 27 करोड कोसळत आहे या तोडल्याने वाया जाणार आहे, काय वाटतं? तसं राज्य सरकार आणि महानगरपालिका, राज्य सरकार महानगरपालिका चालवत आहे. त्यामुळे तुम्ही रस्ते सगळीकडे रस्त्याचे काम सुरू होतं गेली 6 महिन्यापूर्वी. ते रस्त्याची वाटोळ लावलेलं आहे. कुठल्याही प्रकारचे म्हणजे त्या पैशाची किंमत नाहीये. हे पैसे आपले आहेत. हे पैसे कसे यूज केले जातात? रस्त्याच्या कुठल्याही प्रकारचा नीट कामं काही झालेले नाहीये. आणि त्या ब्रिज 5 वर्षापूर्वी ब्रिज बनवपर्यंत तुम्ही तो ब्रिज तोडता, याला काय अर्थ आहे? हा एकच ब्रिज असा होता, हा म्हणजे लिंक रोड टू हायवे कनेक्ट होता. राम मंदिर ब्रिज येतो एसपी रोड पर्यंतच आहे. तर हा ब्रिज तुम्ही तोडला की किती वाहतूक कोंडी होणार आहे? तर तुम्ही कल्पना केली आहे का कोणी? तर तुम्ही आला नियम दिला की करून टाका, असं होत नाही ना. नागरिकाचा पण विचार केला गेला पाहिजे की नाही? हे नाहीच करत लोक. त्यामुळे हा निषेध आहे की यापुढे अशा गोष्टी होऊन देणार नाही. हा निश्चित काल टीव्ही मध्ये बातमी आल्यानंतर निषेध करतोय आता. पण ह्यांचं आंदोलन थोडं मोठ्या प्रमाणात. आमच्याकडे आता हा ब्रिज असाच बंद होणार. नागरिकांना होणारा त्रास या राज्य सरकारला कळत नाही का? हा आमचा कर रूपी जमा झालेला पैसा आहे. हा असा वेस्ट घालवतात ही लोक. त्यांना माहिती होतं की आपल्याला मुलून गोरेगाव लिंक रोड करायचा आहे, तो पुढे कोस्टलला जोडायचा आहे. तशा प्लॅनिंगने काम करता येत नाही का? जनतेचा पैसा वाया घालायचा ठरवलेला आहे का सरकारने?